विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकांच्या बेरजेतला दुसरा भाग बघायचा आहे. या पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये जर छेद सारखे नसतील तर ती क्रिया कशी करायची हे आज आपण समजून घेणार आहोत. त्याच्यासाठी एक उदाहरण आपण पाहूयात. 5.4/2 अधिक 3.6/3. पुन्हा पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणेच पूर्णांक आणि त्या अपूर्णांकाचा छेद यांचा आपण गुणाकार करायचा आणि त्याचा अंश त्याच्यात मिळवून छेद जो असेल तो जसाच्या तसा ठेवायचा. पुन्हा 3 × 3 अधिक 6/3 जसाच्या तसा. आता बघा 5 आणि 2 यांचा गुणाकार करायचा. 5 दुनी 10 अधिक 4/2 अधिक 3 त्रिक 9 अधिक 6/3 बरोबर. आता इथे 10 अधिक 4 यांची बेरीज येते 14/2 अधिक 9 अधिक 6 यांची बेरीज येते 15/3. मित्रांनो एक लक्षात आलं असेल, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर आपण अपूर्णांकामध्ये केलंय. आता ह्या अपूर्णांकामध्ये छेद सारखे नाहीत म्हणून जी पहिली पद्धत आपण शिकलो होतो ती पद्धत पुन्हा आपल्याला इथे वापरावी लागणार आहे. या पहिल्या दोघांना दुसऱ्या संख्येच्या छेदाने गुणायचं आणि दुसऱ्या दोघांना पहिल्या संख्येच्या छेदाने गुणायचं. 14/2 यांना आपण 3 गुणूयात अधिक 15/3 या दोघांना आपण 2 गुणूयात बरोबर. 14 त्रिक 42 आणि 2 त्रिक 6 अधिक 15 दुण 30/3 दुण 6. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला छेद सारखे करायचे होते, ते छेद आता सारखे झालेले आहेत. आता अंशांची आपण बेरीज करूयात. 42 अधिक 30 छेद सारखे असतील तर आपण दोघांपैकी एकच लिहितो, याचा छेद येईल 6. 2 अधिक 0 2 आणि 4 अधिक 3 7. 72/6 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. पण जर आपल्याला पुन्हा याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करायचं असेल तर याला आपण सोपं रूप देऊयात. बघा 2 त्रिक 6 2 त्रिक 6 एक उरला 12 झाले 12 पुन्हा 3 1 3 3 1 3 3 दुनी 6. या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात न येता हे उत्तर फक्त आणि फक्त पूर्णांकात आलेलं आहे. काही प्रश्नांमध्ये हे उत्तर पूर्णांकात येईल तर काही प्रश्नांमध्ये हे उत्तर तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्येही काढता येईल. या अशा प्रश्नांचा नक्कीच तुम्ही सराव करा, तुम्हाला ही प्रश्न सोडवता येतील. आणि जर अडचण आली तर मी दिलेल्या नंबरवर ते उदाहरण तुम्ही टाकून द्या, त्याचं उत्तर मी नक्की द्यायचा प्रयत्न करेन. धन्यवाद.